नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं गोल्डच्या नवीन एका ॲनालायसिस व्हिडिओमध्ये. बघा, 2 दिवसाच्या ट्रेडिंगचं ॲनालायसिस तुम्हाला सांगतो. जे गोल्डन ग्रुपला आपण ट्रेड घेतलेले होते त्या ट्रेडचं ॲनालायसिस आपण इथं देणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सिरीज आवडत असेल. मी कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला ट्रेड बघा, काल आपल्याकडून मिस्टेक झाली. तर बाय डायरेक्शनला ह्या कॅन्डलला आपण एंट्री घेतली होती. साधी सिंपल मिस्टेक होती. 1 टाइम 2 टाइम 3 टाइम सपोर्ट होता. सारखा सपोर्ट घेत नसतं मार्केट एका जाग्यावरून. ठीक आहे. त्याच्यामुळे ही मिस्टेक झाली. रिटेलर सारखं ट्रॅप झालो. कधी कधी होतं असं सायकोलॉजिकली, नो इश्यू. ठीक आहे. आता मग ह्याच्यानंतर आपला सेल साईडला प्लॅन होता. सेल साईडला प्लॅन कशा प्रकारे होता, मी एक ॲनालायसिस इथं काय टाकलं होतं, ही कॅन्डल चालू असताना की इथं जर झिग झॅग झालं मार्केटमध्ये, मग वर टॅप केलं तर मग सेल करा. तर काही शाण्या लोकांनी काय केलं, इथं सेलला एंट्री दिली आहे, डायरेक्ट ही कॅन्डल वर गेली की इथं सेलला एंट्री मारली आणि टॉप लॉस गेला. म्हणजे इथं जागेला सेलला एंट्री मारली आणि ह्या ग्रीन कॅन्डलनं टॉप लॉस खाल्ला, असं त्यांचा मेसेज होते मला की इथं आमचा लॉस झाला. काय संबंध आहे, सांगितलं काय होतं मला सांगा. तुम्हाला जर असं स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं जातं, इथून असं स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं जातं आहे, तर तुम्हालाच साधं गणित आहे की इथं मार्केट कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे, मग वर गेलं पाहिजे आणि मग मार्केट डाऊन साईडला येईल, असं ह्याला प्रिडिक्शन म्हणते ती. हे प्रिडिक्शन असतं, हे ॲनालायसिस असतं. तुम्ही अंदाजे आपलं कधी न मिळाल्यासारखं ट्रेड घेतला, डायरेक्ट सेल साईडला एंट्री, असं झिगझॅग ड्रॉ करून दिल्यानंतर झिगझॅगसाठी वाट बघायची असते. ठीक आहे. त्यानंतर 15 मिनिटांना परत मग मी एंट्री टाकली होती सेल साईडला. मग ती एंट्री डायरेक्ट होती. ती एंट्री डायरेक्ट होती ते तुम्हाला समजायला पाहिजे. काही लोक म्हणतात सर आम्हाला एस एल समजत नाही, कसं कुठं लावायचं, टार्गेट समजा. किती सिंपल आहे मला सांगा. तुम्हाला जर एवढा स्क्रीनशॉट टाकला जातो तर सरळ सरळ आहे. हे जी लेवल आहे ती इथं दिसते 1986ची. ठीक आहे. ह्याच्यानुसार तुम्ही टॉप लॉस लावू शकता. तुम्हाला इकडे साईडला दिसतंय ना ह्या प्राईस, तर ही माहिती तुम्हाला स्वतः घ्यायची असते. इथं सगळं तुम्हाला टाईप करून दिलं जात नसतं, बाय करा एस एल लावा टार्गेटला. मी ट्रेड देत नाही, तुम्हाला देतोय ॲनालायसिस. जे आम्ही ट्रेड करतोय ते ॲज अ ॲनालायसिस तुम्हाला शेअर करतोय, नॉट अ सिग्नल. हे असं नाही, ही गोष्ट आधी डोक्यात टाकून ठेवा. तुम्हाला उगं पाहिजे म्हणून हे ॲनालायसिस देतोय मी, नाही तर तुम्ही असं समजताल की सिग्नल देतोय मी किंवा प्रॉपर ट्रेड दिला पाहिजे, बाय सांगितलं पाहिजे, सेल सांगितलं, अजिबात असं होणार नाही. तुम्हाला फक्त एवढं लावून दिलं जातं, काय करायचे तुम्ही त्यासोबत करा. तुम्ही बाकी लेवल वगैरे का ड्रॉ करून दिले जातात, तर त्याच्यावरती तुम्ही ॲनालायसिस तुमचं लावावं, शिकण्यावरती फोकस करा. उगं आपलं नुसतं कॉपी ट्रेड मारायचं असल्या भानगडीत पडू नका. ओके. आणि काल आपल्याला इथंच समज होतं मार्केटनं आता ट्रेंड चेंज केला आहे बाय डायरेक्शनला, पण लेट ट्रेड मारायला नाहीत. ओव्हर ट्रेडिंग मी स्वतः करत नाही, तुम्हाला पण करू देत नाही. ठीक आहे. ह्याच्यानंतर आजचा दिवस तर एकदम सिंपल होता. हे बघा, इथं काय केलं, लो मार्केटनं क्रिएट केला. ठीक आहे. वरती गेलं. हा बघा एवढा मोठा स्पाईकमध्ये लो लावला आहे मार्केटनं सकाळ सकाळ ओपनिंगला. वाट बघत होतो फक्त हायर राहायची. हा जो हाय मार्केटनं इथं तोडला. ठीक आहे. परत कशा वाट बघितली, रिट्रेसमेंटला आलं, लगे एंट्री बनवाय नाही. वाढ बघायची मार्केटमध्ये चांगलं स्ट्रक्चर, म्हणजे आपल्या टप्प्यात आलं पाहिजे, आपल्याला पाहिजे तसं स्ट्रक्चर बनलं पाहिजे. तुम्ही मला म्हणसाल सर इथंच का नाही बनवली, इथंच का नाही बनवली. सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की बाबा मार्केट आता आपल्या टप्प्यामध्ये आलं तर एंट्री बनवायची आहे, तुम्ही पण असंच ठरवा. ठीक आहे. मार्केट आलं खाली, अपसाईडला गेलं, परत डाऊन आलं. आता मी बघत होतो इंटरनल स्ट्रक्चर, मला ट्रेड करायचे होते 8-9च्या पुढे ट्रेड करायचे होते. बघा आपण तर रोज 2 दिवस 7-8ला ट्रेड केले, ते थोडेसे एसेल गेले, म्हणजे थोडेसे म्हणजे 2च एसेल गेलेत आपले. त्याच्यानंतर मग वरती गेलं मार्केट, इथं हायर हायचं स्ट्रक्चर बनवायला चालू झालं. हायर हाय स्ट्रक्चर बनलं, हा जो हाय आहे इथं काढला मार्केटनं. ठीक आहे. पहिली गोष्ट बघा, इथून चालू करा रेड करायला. ठीक आहे. हा जो आहे हा ब्रेक केला, रिट्रेसमेंट आली, म्हणजे ज्यांनी ह्या ब्रेकआउटवरती बाय केला त्यांना हाकलून दिलं. ठीक आहे. परत एकदा हाय ब्रेक केला, परत रिट्रेसमेंट आली, म्हणजे ज्यांनी बाय केला हायच्यावरती त्यांना हाकलून दिलं. ठीक आहे. आता तिसऱ्या वेळेस परत एकदा हाय ब्रेक करायला लागलं होतं मार्केट, इथं आपण बाय डायरेक्शनला एंट्री बनवली आणि मार्केटनं अपसाईडला मुवमेंट केलेलं आहे परफेक्टली. आपण ह्याच्यावरती बनवली ना, इथं नाही बनवली एंट्री. 1968च्या आसपास आपण एंट्री बनवलेली होती. सिंपल प्रेडिक्शन आहे बघा मार्केटमध्ये. आपण एस एल लावला होता ह्या ग्रीन कॅन्डलचा. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे ना बघा, इथं 2 वेळा एकदा हाकलून दिलं, इथं एकदा हाकलून दिलं, तिसऱ्या वेळेस कशाला हाकलून देतं, इथं कोणी एंट्रीच करणार नाही. 2 वेळा असेल गेलं, परत कशाला जातं कोणी एंट्री करायला. सिंपल इथं बाय डायरेक्शनला एंट्री बनवली, मार्केटनं अपसाईड मोमेंटम केलं, तिथनं मार्केट जर तुम्ही बघायला गेला तर नाद करायचा नाही. ठीक आहे. असं परफेक्ट ॲनालायसिस झालेलं आहे. होप तुम्हाला समजत असेल. जर समजत नसेल, गोल्डन ग्रुपवरचे सगळे व्हिडिओ एकदा रेफर करून घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर क्लिअर समजून जाईल. आता दुसरी गोष्ट, एक्समचं स्टँडर्ड अकाउंट यूज करताय बोनससाठी, कॅपिटल छोटा आहे म्हणून स्प्रेड वाढलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्प्रेड का वाढला आहे तुम्हाला सांगतो. आधी मार्केटमध्ये मुवमेंट व्हायचं 30-40 पिपचं आरामशीर मुवमेंट व्हायचं. आता मार्केटमध्ये 100 पिप मुवमेंट असं अंदाजे होतं, अंदाजे म्हणतोय मी. मग मला सांगा, गोल्डचा रेट वाढला तर जशी कर्नावळ वाढते तशा प्रकारे इथं स्प्रेड पण थोडासा त्यांनी वाढवलेला आहे. ठीक आहे. ज्यांना कमी स्प्रेड पाहिजे त्यांनी अल्ट्रा स्टँडर्डचा अकाउंट घ्या. अल्ट्रा स्टँडर्डमध्ये स्प्रेड कमी असतो. आय होप व्हिडिओ आवडला असेल, माहिती तुम्हाला. आणि अल्ट्रा स्टँडर्ड अकाउंट ओपनिंगचा व्हिडिओ, ह्याच्या मागचा व्हिडिओ जाऊन बघा, यूट्यूबवर सर्च करा. म्हणजे आता व्हिडिओ आपल्या चॅनल ओपन करा, त्याच्यामध्ये 2-3 तुम्ही व्हिडिओ चेक केले की सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.